यानंतर बातमी बारामतीतली लढत पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। त्यातच अजित पवार गटातल्या पदाधिकाऱ्यांनी भर सभेत मडकं फोडल्यानं बारामतीतील राजकीय वातावरण तापलंय। मडकं फोडून तुम्ही कशाची वाट बघत आहात असा संतप्त सवाल आमदार रोहित पवारांनी विचारलाय। सुनेत्रा पवार विजय झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं म्हणत रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडकं फोडलं। तावरेंच्या या कृतीवर शरद पवार गट आक्रमक झालाय। काय हे सगळं प्रकरण बघूया एक खास रिपोर्ट। बारामतीत मडकं फुटलं, रान पेटलं आणि मी जर फोडला, हा जर डेरा या ठिकाणी फुटला, अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी फोडलं मडकं आणि मी जर फोडला, फुटला भर सभेत मडकं फोडणारा कार्यकर्ता कोण? आणि मी जर फोडला। बारामतीचं मैदान मारण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय। कुठल्याही परिस्थितीत बारामतीचं मैदान मारायचंच म्हणून दोन्ही नेत्यांमध्ये आरपारची लढाई सुरू आहे। त्यातच अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी भर सभेत मडकं फोडल्यामुळे आता बारामतीचं राजकीय वातावरण तापलंय। आणि मी जर फोडला, मात्र अजितदादांच्या कार्यकर्त्याने प्रचार सभेत नेमकं काय केलंय बघूया। हा डेरा एवढ्या कष्टाने कुंभारांनी बनवलाय, किती कष्टाने बनवलाय, 15 दिवस असते। आणि मी जर फोडला, कुंभाराला काय वाटणार आहे? वाईट वाटणार आहे। एवढ्या कष्टाने बनवला, 200 रुपये दिले, ठीक आहे। हा जर डेरा या ठिकाणी फुटला तर उद्या आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे का? माळेगाव इथल्या एका सभेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडकं फोडलं। हा जर डेरा या ठिकाणी फुटला, एखाद्या कुंभाराने मेहनतीनं घडवलेलं मडकं त्याच्याच डोळ्यासमोर फोडलं तर त्याला किती दुःख होईल असा सवाल पदाधिकाऱ्याने केला। तशीच अजित पवारांनी घडवलेली बारामती त्यांना मिळाली नाही तर किती दुःख होईल असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। त्यावर रोहित पवारांनी मडकं फोडणारे कसली वाट पाहतायत असा सवाल केला। तर अजित पवारांनी मडकं फोडणारा कोण हेच माहीत नसल्याचं म्हटलंय। काय केलं? काय केलं? काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडकं का काहीतरी फोडतं। कोण आहे काय मला माहिती नाही। मित्रांनो, कधी मी कुणाचा अपमान केला नाही, कधी मी पातळी सोडली नाही। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांवर निशाणा साधलाय। मडकं फोडणं हा अघोरी प्रकार असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। मडकं फोडणं हा अघोरी विद्येचा भाग आहे। मी काल खूप जणांना, अघोरी विद्या करणाऱ्यांना खूप जणांना फोन केले, त्यांच्या शिष्यांना। ते म्हणाले मडकं फोडणं हे एखाद्याच्या मृत्यूची आराधना करणं आहे। तेव्हा हा अघोरी विद्येचा प्रकार होता आणि दुर्दैवाने तो बारामतीत व्हावा ह्याच्यासारखं वाईट काहीच नाही। दरम्यान भावनेला बळी पडू नका म्हणणाऱ्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा हा भावनिक फंडा पाहून सगळेच अवाक झाले। शेवटी निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांच्या सभांपेक्षा कार्यकर्त्यांच्या प्रचारावरच सर्व मदार असते। त्यामुळे आता बारामतीच्या मैदानात कोणत्या पवारांचे कार्यकर्ते सरस ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंगेश कसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।